नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपण आहोत सातारामध्ये. सातारा करंजे पेठ आणि इथल्या गौरी कदम या ताईला भेटणार आहोत. करंजे पेठ आणि या करंजे पेठमध्ये आता गौरी ताई लग्न करून कुठल्या घरात जाणार आहे, साताऱ्यात की साताऱ्याच्या बाहेर, नेमकं काय, चला जाणून घेऊया. सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया गौरी ताईला. नमस्कार. नमस्कार. नंदी पेढे जिंदाबाद. नमस्कार. नमस्कार. एक मिनिट, मी एवढंच घेणार. त्यांचं जरा तोंड गोड करा, सगळा भरवा. सगळा अक्का अक्का असं नाही, अर्ध प्रेम नाही असं. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. द्या ओळख करून. हे माझे होणारे मिस्टर शरद वाघ, ही माझी आई, हे माझे वडील, हा माझे होणारे सासूबाई, हे सासरे, ही माझी नणंद, हे माझे काकू, त्यांची मुलगी माझी बहीण, आणि हे माझे काका, आणि माझा भाऊ अमर. नमस्कार. ह्या आजी, त्यांच्या आजी, आणि ह्या छोट्या आत्या आणि त्या मोठ्या आत्या, हे बाकी वा, छान छान. तुमचं पण करायला पाहिजे होतं. गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. काय मग बालपण इथलं? हा, मी इथेच साताऱ्यामध्येच माझा जन्म झाला. कुठे? आणि इथे साताऱ्यामध्येच. हे माझं घर. पहिलं लहानपणापासून इथेच की आधी दुसरीकडे राहायला होते? आणि मग नाही, पप्पांचं म्हणजे असं नोकरीनिमित्त आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलेलो वगैरे आहोत. का पप्पा काय करतात? पप्पा माझे टेक्निकल हायस्कूलमध्ये प्राध्यापक म्हणून नोकरी करतात. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी. हा, मग त्याच्यासाठी सोलापूर, पुणे वगैरे ह्या ठिकाणी फिरलेलो आहोत आम्ही. मग साधारण इथे जन्म झाल्यानंतर मग 1ली ते 5वी पर्यंत होतं ते पुण्यामध्ये शिक्षण झालेलं होतं, आणि नंतर 6वी ते आतापर्यंत इथंच झालेलं आहे, सातारमध्येच. सातारमध्ये. मग घरी कोण कोण असतं? माझ्या घरी माझे आई पप्पा, माझा भाऊ, माझे काकू काका आणि त्यांची मुलगी, असं मी जॉईंट फॅमिलीमध्ये राहता. आणि मग लग्न कधी ठरलं? लग्न साधारण ऑक्टोबरच्या लास्ट वीकमध्ये वगैरे असं ठरलं. मग आता कुठे जाणार लग्न करून? आता त्यांचं म्हणजे मूळगाव पुसेगाव आहे, पण आता सध्या इथे सातारमध्ये शाहूनगरमध्ये राहतात. शाहूनगरमध्ये राहतात. म्हणजे मग लग्नानंतर इथेच जाणार का कुठे लांब जाणार आहे? नाही, ते ऍक्च्युअल जॉबला मुंबईत असतात. मग डिपेंड आहे नंतर कसं. मग तुम्ही काय ठरवलंय, मुंबईला जाणार का इथेच राहणार? ते म्हणतील तशा ह्याच्यावरती, माझं काही नाही. आई वडील वगैरे सगळेजण इथं असतात ना, मग त्यामुळे तुम्हाला कुठे जायला आवडेल, मुंबईत की इथे? मला त्यांच्याबरोबर जायला आवडेल. अरे वा, बोलवा त्यांना. बसा. नमस्कार. नमस्कार. तुमच्या बरोबर कुठेही जायला आवडेल असं त्या म्हणाले. कुठे घेऊन जाणार आमच्या ताईला? कुठे ऍक्च्युली आता जॉब ग्लोबलायझेशन मुळे कंटिन्युअस फिरतीवर असावं लागतं. एकाच ठिकाणी आपण जॉब करू शकत नाही, कंटिन्युअस चेंज वगैरे. कुठे कुठे? मुंबईमध्ये सध्या जॉब आहे. इनिशियली आम्ही मुंबईमध्ये शिफ्ट होऊ, त्यानंतर मग नंतरच्या आम्ही जो प्लॅनिंग वगैरे केलंय त्याप्रमाणे पुणे, मग सातारा, असं प्लॅनिंग केलेलं आहे सगळं. आणखी कुठे कुठे जायचं ठरवलंय लग्नानंतर? सध्या एवढंच आहे. अरे पण लग्नानंतर कुठेतरी जायचं ठरवलं असेल ना दोघांनी? फिरायला जायचं आम्ही आता शिमला आणि मनालीला ठरवलेलं आहे. तेच म्हटलं, कारण ज्या ती लग्नानंतर पुढचं प्लॅनिंग झालं तयार, ती हे सुद्धा झालंच असणार. आणखी काय स्वभावाबद्दल सांगा. स्वभाव एकदम चांगला आहे. जे तिच्या मनात असतं तेच चेहऱ्यावर असतं. असं काही लपलेलं वगैरे काही नसतं. एकदम ट्रान्सपरंट, क्लिअर आहे. सगळ्यांशी मेळमिळाव स्वभाव आहे. नंतर सगळ्यांशी व्यवस्थित बोलते वगैरे. बर. खेळायला वगैरे आवडतं? हो, खेळायला आवडतं. कुठला खेळ? मला बॅडमिंटन खेळायला आवडतं. अरे वा. तुम्हाला? मी क्रिकेट खेळतो. क्रिकेट? तुम्ही नाही बॅडमिंटन? बॅडमिंटन आवडतं, पण जो जास्त आवडणारा खेळ आहे तो क्रिकेट आहे. दोघे खेळलात तुम्ही बॅडमिंटन कधी? नाही. अरे खरं आता खेळलं पाहिजे ना. ते गाणं आहे ना कुठलं, ते शशी कोणतं एक गाणं आहे ना कुठलं तरी प्रेमाचं, ते बॅडमिंटन खेळतात नाही? अच्छा अच्छा, ते खेळ आहे. म्हणजे तो बॅडमिंटनचं गाणं होतं त्या चित्रपटात. अच्छा. आणि नाटकात वगैरे काम केलंय कधी? हो, केलेलं. कुठल्या? म्हणजे मी फायनल इयरला होते ग्रॅज्युएशनला, त्यावेळेला आमच्याकडे इंटर कॉलेज कॉम्पिटिशन्स वगैरे असायचे. मग त्याच्यासाठी SNDT युनिव्हर्सिटीमध्ये मी मुंबईत गेलेले होते. तिथं युथ फेस्टिवलला ड्रामामध्ये काम केलं होतं. असं आरक्षण म्हणून एक नाटक होतं. आरक्षण? हा. कोणी लिहिलं होतं?
आमचे एक सर होते रमेश सर त्यांनी म्हणून, लिहिलं. हा त्यांनी स्क्रिप्ट लिहिलेलं होतं सगळं. आणि दोघे मिळून कुठे कुठे फिरून आहात? दोघं मिळून अजून असं बाहेर कुठं नाही, इथे साताऱ्यामध्येच 1-2 ठिकाणी आईस्क्रीम शॉप्स मध्ये अरे वगैरे. वा. घरच्यांना माहिती आहे का? हा माहिती आहे. आणि लग्न ठरल्यानंतर गेला? ठरल्यानंतर वा. बरं फोनवरती वगैरे बोलता की नाही? हो बोलतो. किती तास? किती तास असं नाही, डिपेंड करतं. सपोज जर मी संडेज वगैरे असेल, फ्री टाइम मध्ये असेल, तर मग 1 तासभर वगैरे संध्याकाळचं निवांत बोलणं होतं. बापरे, म्हणजे एकदा फोन लागला की 1 तास. आणि 1 तास कसा गेलेला कळत पण नाही. ते असंच असतं लग्नाच्या आधी. आणि मग लग्नानंतर कसा फोन? तेवढाच वेळ बोलणार? बघू आता लग्नानंतर फोनची गरज पडणार आहे की नाही.